10,300 रुपये जमा झाले होते। हे बघा तुमच्या समोर आता देत आहे। आजी मोजून घ्या काय असेल ते। नाही मला मोजायचं काय एवढा करे बाबा, अशीच मदत करत राहा, मला करा और इतरांना करा, असं माझ्यासाठी मी म्हणत नाही। असं कोणावर वेळ आली ना तर अशीच मदत करावी। सर्वांचा आभार मानू। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गाव खबर आणि मी आज आलेलो आहे गोहे बुद्रुक या ठिकाणी। आता पाऊस चालू झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आजींची बातमी मी आपल्या मागे काही दिवसापूर्वी, एक साधारण 10 दिवसापूर्वी गोहे या गावात आहे। तर गोहे या गावातील आजींची शेतबांधणी तिकडे दाखवा। ती शेतबांधणी काही दिवसापूर्वी एक खूप मोठा पाऊस आला होता, पूरच आला होता। त्या पुराने हा डायरेक्ट शेतबांधणी वाहून गेली। म्हणजे आजींनी मागे काही एकदा ढगफुटी झाली होती काही महिन्यापूर्वी, तर त्या ढगफुटीमध्ये हे सगळं वाहून गेलं होतं। आणि ते वाहून गेल्यानंतर आजींनी परत त्यांच्या घरच्यांनी कर्ज काढलं, 3-3.5 लाखाचं काय असेल ते 3 लाख रुपयाचं कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून ही शेतबांधणी उभी केली होती। आणि आज ती शेतबांधणी अक्षरशः या 10 दिवसापूर्वीच्या पावसाने शेतबांधणी वाहून गेली। 3 लाख रुपये। विशेष म्हणजे काय माहिती का, या 3 लाखाचा शेवटचा हप्ता साधारण मागच्याच महिन्यात होता काही, मागच्याच महिन्यात भरला, आता एवढ्यात भरला बघा। आता म्हणजे हा हप्ता भरून कर्ज निलच झालं होतं। आता कुठंतरी भात पीक घ्यायचं आणि हे करणार। आता मीच बोलतोय, आजी स्वतः सांगतील त्यांच्याकडून। मुळात मी इथं येण्याचं कारण एवढंच आहे की मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर, ही बातमी बनवल्यानंतर मी तो युट्यूबला टाकला होता, आपल्या गाव खबर युट्यूब चॅनल वरती। तर एवढ्या लोकांनी तो पाहिला, त्यानंतर तोच व्हिडिओ मी शॉर्ट बनवला आणि इंस्टाग्रामला अपलोड केला। तर जवळजवळ 10 लाख लोकांनी पाहिला। तर मलाही खूप लोकांनी त्याबद्दल फॉलो केलं, धन्यवाद मानले की तुम्ही असे विषय मांडले, त्यामुळे लोकांपर्यंत खरेदी मदत पोहोचवण्यासाठी। आता त्यावेळेस व्हिडिओ तो शॉर्ट बनवण्याचा काही हेतू नव्हता, तर एकच हेतू होता की सरकारकडून आजींना मदत कशी मिळेल। कारण मी प्रामाणिकपणे त्या आजींपर्यंत पोहोचणार। एक चांगली रक्कम मोठी तयार झाली का मी त्या आजींना ती हातात त्यांच्या देणार। जसं की मी आज इथे आपल्या इंस्टाग्रामच्या किरण राम शिंगाडे ऑफिशियल या इंस्टाग्राम आयडी वर जमा झालेले हे 10,300 रुपये, सकाळी उठून पाहिलं तर ते 10,300 रुपये जमा झाले होते। बरोबर आहे। मी जशी रक्कम जमा झाली तशी पटकन इकडे आजीच्या हातात, हे बघा तुमच्या समोर आता देत आहे। आजी मोजून घ्या काय असेल ते। नाही मला मोजायचं काय एवढा करे बाबा, कारण अजूनही तुम्हाला खूप लोक मदत करतील, त्यावेळेसही त्या पद्धतीने आपण ती देऊ तुमच्या हातात। तर सगळ्यात महत्वाचं आजी तुमचं काय, मग आता तुमचा अकाउंट नंबर वगैरे सांगा। म्हणजे बरोबर आहे का नाही, आता माझ्याकडे नाहीच ते तर काय करू मी, काय हे बघा, करत नाही ही ठेवलं रक्कम म्हणजे तशी काहीच नाही मदत, खरं सांगायचं। पण या लोकांचा आभार माना, या प्रेक्षकांचं, युट्यूब चॅनलचं, गाव खबर युट्यूब चॅनलचं, या इंस्टाग्राम आयडीचं आभार माना तुम्ही। कारण का माहिती का, यांनी फॅमिलीने तुम्हाला सपोर्ट दिला। आता उभा एका शेतकऱ्याच्या महिलेला उभं राहण्यासाठीची ताकद, कारण आता आजी मागे बाबा पण नाहीयेत, आजी एकट्याच आहेत, त्यामुळे त्यांना सपोर्ट हा व्हायलाच पाहिजे होता आणि तो झाला, आपल्या सगळ्यांकडून झालेला आहे। सगळ्या प्रेक्षकांनी मला मदत केली, यांचा सर्वांचा आभार। अशीच मदत करत राहा, मला करा और इतरांना करा, असं माझ्यासाठी मी म्हणत नाही। असं कोणावर वेळ आली ना तर अशीच मदत करावी। सर्वांचा आभार मानते। फुलाची पाकळी आणून आमच्यापर्यंत पोहोचवली किरण शिंगाडे यांनी, आणून पोहोचवली ही गाव खबर चॅनलचा आभार। मला बोलता येत नाही बाबा, तर बोल तसा मग बाजार। नमस्कार, मी गोयगावचा उपसरपंच आणि हे जे आजींना, जी किरण शिंगाडे गाव खबर एक चॅनल म्हणून यांनी त्यांच्या अकाउंटवरती जे इंस्टाग्रामला वगैरे व्हिडिओ काढला होता, त्याच्या माध्यमातून जी त्यांना ह्या आजींना मदत झाली आणि त्यांच्याकडे रक्कम जमा झाली किरण शिंगाडे का, त्यांनी आज सकाळी मला ही कॉल करायचा प्रयत्न केला, पण मी कॉल रिसिव्ह केला नाही। आणि किरण शिंगाडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र असतील, त्यांनी तर त्या आजींना येऊन ती कलाबाई गेंगजी यांना ती फुलाची पाकळी पैशाच्या रूपात पैसे आणून त्यांना मदत केली। 10,300 रुपयाची मदत झाली। आणि अजूनही ते म्हणतायत काय जमा होतील, तुमचं अकाउंट द्या। तर ते काय आजी म्हणतायत ते तुमच्याच अकाउंटला येऊ द्या। प्रामाणिकपणे जे काम केलं त्याच्या गोहे ग्रामपंचायतच्या वतीने तुमचं, किरण शिंगाडे आणि तुमचे मित्र परिवार असेल गाव खबर यांचं ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो। ओके, विशेष म्हणजे जे भाऊसाहेब त्या दिवशी रडले त्यांचंही खूप मनापासून आभार। कारण लोकांना कसं भावना
पोहोचतात की अश्रू ज्यावेळेस ढाळले जातात त्यावेळेस लोकांच्या पर्यंत भावना पोहोचतात सगळ्यात महत्वाचं. आणि विशेष काय माहितीये का, आता ही त्या दिवशी बातमी आम्ही करायला आलो नव्हतो ऍक्च्युअली मध्ये. आम्ही चाललो होतो वरती दरड कोसळली त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो, तर पोखरीच्या साईडला. तर दरड कोसळली त्यावेळेस माझे मित्र मिलिंद भांगरे, त्यानंतर सत्यजित गाडे, मोहसिन काटेवाडी, आम्ही असे इकडे न्यूज साठी चालू होतो त्यावेळेस. त्यानंतर मिलिंद भांगरे आणि मोहसिन काटेवाडी ते म्हटले की तुम्ही इकडे जावा. मग आम्ही त्यावेळेस थोडंसं हे केलं, कारण आम्ही नकोच म्हणलेलो, कारण आम्हाला वेळ झाला होता, टाइम पुढे जायचं होतं, नंतर येतो म्हणलेलं. आम्ही काय केलं, सत्यजित विकास गाडे आणि आम्ही दोघं इकडे त्यावेळेस घाईत आलो. तो व्हिडिओ बनवला, ती बातमी बनवली, तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला. तर या सगळ्यांचं त्याबद्दल तुमचं मनापासून यासाठी मदत झाली, त्यामुळे या आजींपर्यंत मदत पोहोचवता आली. सगळ्यात महत्वाचं तुमचे खूप आभार, कारण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला नसता तर आज ही रक्कम आजीला मिळाली नसती. असेच या आजीला नाही पण निदान कुणाला ना कुणाला अशी मदत करत राहा, देव तुम्हाला पण भरभरून देईल. आपण पात्रा गाव खबर. धन्यवाद.